मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये सुरुवात करण्याच्या आधी श्री गणेशा केला जातो बघा. कोणतेही काम करण्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. तर आपण कैलास लेणीमध्ये भेटूया. सर्वात आधी श्री गणेशा करूया. जी गोष्ट तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दाखवली नाही ती मी तुम्हाला दाखवतो. इकडे मागे मित्रांनो, हे बघा, सर्वात आधी व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे बघा, आता कैलास मंदिरची लेणी बघा तुम्ही. आता लेणी एवढी सुंदर बनवलेली आहे. आता काय, आता त्या लोकांच्या डोक्यात आलं होतं, त्यांनी मंदिर म्हणजे आपली तोडलेली आहे आणि या लेणी मधले काही गोष्टी तोडलेल्या आहे. हे तुम्हाला दाखवतो. एवढे सुंदर काम केलेलं होतं. आता त्यांनी, आता मला समजत नाहीये, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बघून घ्या. काय राहुल, काय बसणार राहुल तू? हा, किती वाट बघायला लावतो. अरे काय यार, मला रस्त्यात अडचण आली होती थोडी. बाबा सकाळी निघालोय. हे बघा, वेरूळ लेणी फिरायला आले ना. लोकेशन प्लॅन बघा. हां, लोकेशन प्लॅन, डिस्टन्स फ्रॉम केव नंबर 1 10. हे बघा, डिटेलमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. मेन गेट कुठे आहे आता बघा, हा चार्ट दिलेला आहे. 2 खांबी केव, पार्श्वनाथ केव, छोटा कैलास केव, कॅफेटेरिया, ड्रिंकिंग वगैरे आपल्या कामाचं नाही. जोगेश्वरी ग्रुप ऑफ केव्ज, गणेश ग्रुप ऑफ केव्ज, ई व्हेकल पॉईंट काही गरजेचं नाही आपल्याला. हे बघा, हे कॅफेटेरिया पण नाही. हे बघा, इथून बघा 1 2 3 4 5 6 7 10 असं जवळजवळ 34 पर्यंत आहे. आणि आता ही माहिती बघा. आता मराठीत दाखवतो मी तुम्हाला. लेणी क्रमांक 16. व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. शिवचा प्रारंभच आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत भरपूर ब्लॉग बघितले असतील लेणीमधील, पण ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल. हे बघा, कैलास लेणी क्रमांक 16. कैलास लेणी एक मोठे अखंड खडक कोरून बनवलेलं मंदिर आहे. आजूबाजूच्या खडकांपासून पूर्ण वेगळं आहे आणि वरतून परत खालीपर्यंत आणलेलं आहे मित्रांनो. आता बघा, जवळजवळ 10 पिढ्यांनी काम केलेलं आहे. आता हे डिटेल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून, तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळेल मित्रांनो. हे बघा कसं तोडलेलं आहे बघा. हे बघा, आहे ना. नंदी महाराज आहे बरोबर. आता नंदी महाराजांच्या समोर इथं मध्ये मंदिर आहे, कैलास मंदिर. चला आपण जाऊ. यामध्ये पूर्ण अंधार आहे, मध्ये पूर्ण अंधार आहे. मोठे मोठे बघा तुम्ही, हे पोल पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे मित्रांनो. आता महादेवाची पिंड बघा तुम्ही, केवढी सुंदर आणि केवढी मोठी महादेवाची पिंड आहे मित्रांनो मध्ये. तिथं एंट्री नाहीये, एंट्री बंद करून ठेवलेली तिथं. आता बघा, ही पण मूर्ती कशी तोडण्यात आलेली बघा. हरामखोर लोकांनी हरामखोरपणा केलेला आहे मित्रांनो. एवढं सुंदर काम केलेलं आहे बघा तुम्ही. पूर्ण जो पहाड आहे त्याच्यात कोरलेलं आहे. अहो, आताचे आपले जे इंजिनियर आहे, एवढं आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. 6 महिन्यात तो ब्रिज करतो. 6 महिन्यात, 1 वर्षात तुमचे रोड आणि खड्डे वाढतात.
त्या टायमामध्ये एवढं खतरनाक काम केलेलं आहे. कोणती टेक्नॉलॉजी असतात त्या लोकांकडे? हा, असं काय युज केलं असेल त्यांनी? पूर्ण पहाड करून टाकलेलं आहे आणि त्यापेक्षा मग दगडामध्ये काम केलेलं आहे आणि एवढं सुंदर. 10 पिढ्यांनी काम केलेलं आहे. मशाल आहे बघ, दिसली का मशाल? नटराजन. आता बघा, हे जे मेन आहे, हे मेन काम होतं. हे जे सर्व आहे ना, हे आधीच खूप महत्वाचं होतं. आता ते सर्व निघत चाललेलं आहे. तर हे बघा, या साईडला पण बघा, हे पूर्ण निघत चाललेलं आहे. ते सर्व निघत चाललेलं आहे. हे बघा, आता हे जे सिंह आहे बघा, त्याचं वरचं जे तोंड आहे मित्रांनो, ठेवलेलं नाही, तोडलेलं आहे. जे भरपूर भाग असे तोडलेले आहे. आता बघा, त्या पुढच्या मूर्त्या बघा मित्रांनो, त्या सुद्धा तोडलेल्या आहे. आता तुम्हाला मी मध्ये तिथं गेलो ना की दाखवेल, अजून भरपूर तोडलेल्या मूर्त्या दाखवेल मी तुम्हाला. पहा ना, आता तिथं बघा, तिथं किती कोरलेलं आहे मध्ये. एवढं सुंदर काम केलेलं आहे यार पहाडमध्ये, मला कळत नाही आहे. एवढं सुंदर काम, पूर्ण पहाड कोरलेला आहे बघा तुम्ही, पूर्ण पहाड कोरलेला आहे. हा बघा खाली, कसं शक्य आहे? माणसांना शक्य कसं हे? त्या टायमाला एवढं आधुनिक यंत्र पण नव्हती मित्रांनो. आणि अशी एक लेणी नाही आहे, भरपूर लेणी आहे बाहेर तिथपर्यंत, इकडे ह्या साईडला. मैंने लिया ना, मेरे काल ऐसे हो रहे थे, इसलिए मैंने थँक्यू. काय भारी वातावरण झालंय, एक नंबर.